संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच सोलापूर जिल्ह्यामधील मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा अर्थातच आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तुम्ही ऐकताय समालोचन कक्षामधून मी मराठी क्रिकेट समालोचक द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। खरं तर आज मागील पर्व अतिशय दिमागदार आपल्याला या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळालं। खरं तर निश्चितच सौरभ सरांनी देखील सांगितलं, आतुरता असते वेळापूर नगरीला, एक म्हणजे पालखीच्या आगमनाची आणि पुन्हा मात्र आमदार प्रीमियर लीग सीझन 2 ची आतुरता। फार चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे। यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण मिस्टर केपींना पाहिलं, अर्थातच कृष्णा पवार माळीनगरच्या भागातून आलेला हा खेळाडू, खरं तर ज्याचा खरा गुरु जर तुम्हाला माहीत असेल तर तो त्याचा सख्खा बंधू आहे। कृष्णापेक्षा खूप चांगलं क्रिकेट खेळायचा कृष्णाचा बंधू, ही खरं तर माळशिरस तालुक्याला सांगण्याची गरज नाही आहे। कृष्णाचा खेळ जो अत्यंत प्रभावी आहे, खरं तर त्यामध्ये त्याच्या बंधूचा देखील मोठा हातभार आहे। प्रवीण इलेक्ट्रिकल्स आपल्यासाठी लास्ट अँड बेस्ट कॉल। आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये आलेला नाही आहे, अधिकचा वेळ घेतला तर पॅनेलाइज केलं जाईल। प्रवीण इलेक्ट्रिकल्स आपल्यासाठी फुल अँड फायनलचा कॉल प्लीज आपण या ठिकाणी लगेच पाठवायचे। ऑल सेट, रेडी फॉर द मॅच। बरोबर 9:19 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज होत आहेत। मॅच क्रमांक 5 कडे आपण वळतोय। पहिला बॉल धीम्या गतीचा बॉल होता, आखूड टप्प्याचा चेंडू आहे। खूप चांगला बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये हातळलाय। पहिला चेंडू आपण पाहतोय, इकडे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय। आमदार प्रीमियर लीगचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय। युवा टॅलेंट, युवा खेळाडूंचा शोध घेणं म्हणजे खरं तर हे प्रीमियर लीगची किमया आहे। पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू आहे, अगदी फुलोर लेनचा चेंडू होता, धीम्या गतीचा बॉल, थोडीशी हाईट मिळाली आहे परंतु फलंदाजाला फटका खेळता आलेला नाहीये। खूप चांगले सामने आज वेळापूरकरांना बघायला मिळत आहेत। तुम्ही बघा ही गर्दी का जमली आहे। पहिल्या वर्षी इतकं यशस्वी आयोजन खरं तर दादासाहेब तुपे यांनी केलं, त्यांना देखील चांगली साथ या परिसरातील तरुणांनी दिली आणि खरं तर एक चांगलं आयोजन करू शकतो। आमदार साहेबांचा असलेला विश्वास आणि पुन्हा एकदा चांगली आयोजन करण्यासाठीची दिलेली संधी। खरं तर आमचे जवान सर असतील, मागील वर्षी पहिल्या मॅचपासून तर अंतिमच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील त्यांनी मैदानावरती हजेरी लावली। याही वर्षी खरं तर मला त्यांची ओढ लागली होती, जसा पहिला सामना सुरू झाला तशी त्यांनी अधिकृत हजेरी लावलेली आहे। यावेळेचा बॉल थोडासा दिशाहीन गोलंदाजी आहे, मुख्य पंचांना थोडासा हात फैलावा लागला आणि इकडे पुन्हा एकदा डिसिजन आलाय। इट्स अ वाईट बॉल आहे। 2 धावा धावफलकावरती आहेत। 6-6 षटकांचे सामने आपण मैदानावरती खेळवतोय। आमदार प्रीमियर लीग मध्ये निश्चितच आपण पाहतोय खूप चांगलं असं आयोजन इकडे बघायला मिळतंय आणि स्पर्धेच्या निमित्ताने या भागातील अनेक पदाधिकारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। काही सोसायटीचे चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, एक शॉर्ट रन इकडे पाहायला मिळते आहे। अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचं आम्ही या आमदार प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। फुलोर लेनचा चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। एकच धाव आली आहे। एका धावेने संघाचं धावफलक पुढे जातोय। 4 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स। 4 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळाल्यात। पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये विशाल भाकरेची खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे। समोर मंगेश,
छोटा पॅक बडा धमाका आणि या बॉल वरती मंगेश निकमचा जलवा तुम्हाला पाहायला मिळालाय. लॉंग लेग सीमारेषेला आग लावणारा केला इशारा जाता जाता चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने संघाच्या धावफलकाला पुन्हा एकदा गती प्राप्त होतीये. 8 रन आहे, 8 धावा धावफलकावरती आहे. अतिशय सुंदर नियोजन स्पर्धेचं आहे. तुम्ही बघा, खरं तर ग्रामीण भागातील मुलांसाठीचं एक मोठं प्लॅटफॉर्म आमदार साहेबांनी उपलब्ध केलं आहे. आपल्या परिसरातील खेळाडूंना एक हक्काचं मोठं व्यासपीठ जे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, दर्जेदार आयोजन आहे आणि हे आयोजन खरं तर आपल्याला आज पुन्हा एकदा वेळापूर नगरीमध्ये पाहायला मिळतंय. वेळापूर नगरीचं ग्रामदैवत जर पाहिलं आपण अर्धनारी नटेश्वर, हे अत्यंत पुरातन आणि जुनं हे मंदिर आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. फटका हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला गडी इकडे गारद होताना पाहायला मिळालाय. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यावेळेस जर पाहिलं आपण दुसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नवीन फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील. नक्कीच नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. नवीन बॅट्समन विशाल बोरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कशा प्रकारे विशाल इथून पुढे कामगिरी करतील. खरं तर हाही खेळाडू जर पाहिलं बिग षटकार ठोकणारा खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून सातत्याने आम्ही अनेक मैदानावरती खरं तर षटकारांची आतिषबाजी बघितली आहे. आता ती जबाबदारी देखील आली आहे. यावेळेचा बॉल उजयष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केलाय. इट्स अ वाईट बॉल. वाईट चेंडूची घोषणा आहे. आजच्या उशिरा सत्रामध्ये कुणी शेतीचे कामं आटपून आलेत, कुणी धारा चारा करून इथं मैदानावरती आलेत, कुणी ऑफिसचे कामं करून आलेत. प्रत्येकाचं उद्योगधंद्यावरती बारकाईने लक्ष आहे, परंतु ज्यांना वेळ या मैदानावरती येण्यासाठी मिळत नाही, खरं तर ते tenniscricket.in च्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या सामना बघतायत. खरं तर अशा देखील प्रेक्षकांचं आम्ही आमदार प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. क्रिकेटची एक चांगली पर्वणी आहे, एक चांगलं आयोजन खरं तर आपल्याला या परिसरामध्ये सातत्याने पाहायला मिळालं. दर्जेदार स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळतीये. अजूनही आपण जर पाहिलं इथून पुढे 8 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा पुन्हा एकदा पंचांकडे अपील मागितली जाते. दाद मागितली आहे, परंतु पंचांनी नकार कळवलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे वापरलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. तिसरे पंच इकडे शहानिशा करतील आणि पुन्हा आपल्या पुढे डिसिजन या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतील. आज खरं तर असंख्य प्रेक्षक आमच्या समोर जोडलेले आहेत. तमाम प्रेक्षक राजांचं आम्ही स्वागत करतो. एबी स्पोर्ट्स शॉपीचे मालक अजित बडे देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. असंख्य प्रेक्षक आहेत, घर बसल्या बसल्या या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. नक्कीच एक चांगलं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरे पंच शहानिशा करतील आणि पुन्हा एकदा डिसिजन समोर आणतील. पाहायचं इकडे तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इकडे समोर आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल आपल्याला पाहायला मिळालाय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे, त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय पुन्हा ही संधी नसणार आहे. एक रिव्ह्यू आयोजकांनी इकडे बहाल केलाय. त्या रिव्ह्यूचा वापर तुम्हाला योग्यरित्या करायचा आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 1.3चा खेळ संपलाय. आजच्या रात्रीमध्ये उशिरा सुरू असलेला सामना आहे. प्रेक्षकांची देखील गर्दी मात्र कायम आहे. उत्कंठ शिगेल आहे. कोण होणार या वर्षीचा मानकरी. पुन्हा एकदा उजव्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे. फक्त एकच धाव. 1.4चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. 11 धावा, 1 गडी बाद.
1.4चा खेळ आतापर्यंत संपलाय. आमदार प्रीमियर लीग मध्ये आपण आहोत. 1.5 लाख रुपयांचं यावर्षी पारितोषिक ठेवलंय. आकर्षक असं पारितोषिक आहे. खरं तर पारितोषिकाची रक्कम मोठी आहे. पुन्हा एकदा हा बॉल बॅटच्या पुढ्यात दिलाय. इथून पुढे देखील पाहायचंय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. फेकी फेकी येते. तत्पूर्वी मात्र थोडंसं शांत आणि संयमी खेळ सुरू आहे. सोहेल काजे सर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही मनोपूर्वक स्वागत. मॅच एका बाजूने अमर भैया रिसवडकर आहे. बॅटिंग करणारा संघ मोठ्या ताकदीने उतरलेला आहे. परंतु त्यांच्या विरोधामध्ये खेळत असलेला दुसरा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणारा टीम प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आहेत. बेस्ट विरुद्ध बेस्टची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला आहे. 6च्या सरासरीने फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इकडे गोलंदाजाला आणलं गेलंय. विशाल भाकरेल आपण गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कशा प्रकारे कामगिरी करतायत. अंतिमच्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. संत आणि सावध पवित्र इकडे पाहायला मिळालाय. यापूर्वी आमदार प्रीमियर लीग मध्ये आपण कृष्णा पवारला खेळताना बघितलं. खरं तर कृष्णा पवारने त्याचा फॅन्स फॉलोअर्स या स्पर्धेकडे खेचून आणला. प्रत्येकाचा फॅन्स फॉलोअर्स वेगळा आहे. प्रत्येकाचा आवडता खेळाडू वेगळा आहे. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. यावेळेस बॅटच्या पुढ्यात दिलेला बॉल आणि हा बॉल सरळ हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि हा बॉल वरती आलाय. एक जोरदार तडाखा धूम धडाका आलाय. खणखणीत षटकार. फटक्यात ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती आहे. क्रिकेटमध्ये एक परिस्थिती तुमची कधीच राहत नाही. परिस्थिती बदलते. फक्त ती बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती ताकद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. पायांची कुठली हालचाल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली नाहीये. क्रिकेटमध्ये तुमच्या पायांची मुवमेंट फार महत्वाची आहे. पायांची हालचाल होणं देखील फार गरजेचं आहे. असं म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर धावा येत नाहीत. आणि निश्चितच पाहायचं इकडे ऑन फील्ड पंचांनी मात्र इकडे घोषणा केली आहे. सायरनचा आवाज झालाय. त्याचाच अर्थ असेल इट्स अ नो बॉल. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी आपल्याला बघायला मिळते. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. यावेळेस हा बॉल क्लीन बोल्ड झालाय परंतु फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर इकडे काही वेळ झालेला आनंद त्याच्यावरती पडलेलं विरसन. फ्री हिटचा बॉल होता. त्याच्यावरती फलंदाज बाद नसणार आहे. एकमेव फलंदाज तुम्ही फक्त धावबाद करू शकताय. 19 धावा आहेत. 19 धावा आपल्याला धावफलकामध्ये पाहायला मिळाल्यात. अमर भैया रिसवडकर 11. थोडीशी धावगती इकडे वाढवावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न देखील केले जात आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव प्राप्त होते. एका धावे बरोबरीत 20 धावा धावफलकावरती आहेत. चांगला खेळ इकडे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाला. आजच्या पहिल्या सामन्यापासून मात्र उत्कंठा प्रत्येक सामन्यामध्ये वाढत चालली आहे. आमदार प्रीमियर लीगची स्पर्धा जशी जशी टप्प्याटप्प्याने पुढे जाईल ना तसा प्रेक्षकांचा देखील ओघ वाढेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. एक सिंगल. एका सिंगल बरोबरीत आपण पाहतोय संघाचा धावफलक 2.5च्या समाप्तीनंतर 21 धावा. एक गडी बाद आहे.
विशाल बोरकर आणि एका बाजूने मंगेश निकम ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोनही खेळाडू खरं तर मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहेत, परंतु आज त्यांना या मैदानाच्या आतमध्ये जायबंदी केलंय. खरं तर ही प्रीमियर लीगची कमाल आहे, ही ऑक्शनची कमाल आहे. समान समान ताकदीच्या खेळाडूंची विभागणी ज्यावेळेस होती ना, त्यावेळेस तुम्हाला असेच सामने बघायला मिळतात. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. धावफलकावरती 22 धाबा आहेत. 18 चेंडूमध्ये 22 जमवल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय उर्वरितच्या 3 षटकामध्ये किती धाबा जमवल्या जात आहेत. सामन्याचा आनंद घेण्यासाठी खास नातेपुते परिसरामधून उपस्थित आहेत आमचे संग्रामजी रूपनवर 7S लाईव्हचे मुख्य ऑपरेटर. तर आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती आलात, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. काकांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. काकांना विनंती आपण स्टेजवरती या. देशपांडे काका, खरं तर काकांची उशीर हजेरी लागली आहे, परंतु लेट परंतु थेट. मागील वर्षी काकांचंही समालोचन खरं तर आपण एका सामन्यामध्ये ऐकलेलं आहे. काका पुन्हा एकदा स्वागत. ओ यावेळेस फुलोर लेनचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 1-2 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि ही विकेट साध्या सुध्या मामूली खेळाडूची नाहीये मित्रांनो. विशाल बोरकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबलंय. विशाल बोरकरला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय, त्यामुळे मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 2 गडी इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. खरं तर बरेचशा मान्यवरांचं या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आकर्षक असे टी शर्ट तुम्ही पाहताय. खरं तर आज आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेत तीनही मान्यवरांचं खरं तर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळापूरचं नव्हे तर माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर तुम्ही बघा. खरं तर आपल्या हातामध्ये मोबाईल असेल तर आपण tenniscricket.in या यूट्यूब चॅनलला सर्च करा आणि तुम्ही आमदार प्रीमियर लीगचा थरार बघा. मित्रांनो, काय जबरदस्त व्हिडिओ क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. यावर्षी 5 कॅमेरे त्यांनी इकडे आणलेले आहेत आणि 5 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून खरं तर स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आहे. 22 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. हो, यावेळेस खूप उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. 23 धाबा आहेत. रोहित भाकरे इकडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. ऑनलाईन असंख्य प्रेक्षक इकडे जोडलेले आहेत. तुम्हाला आमची स्पर्धा कशी वाटली आहे आपण कमेंटच्या माध्यमातून देखील कळवू शकताय. प्रत्येकाला खरं तर इकडे या सामन्याचा आनंद घेण्यासाठीची खूप इच्छा आहे, मैदानावरती हजेरी लावण्याची. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्लॉट मध्ये चेंडू आलेला नाहीये आणि हा फटका देखील फसलाय. तुम्ही बघा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न होता, जास्त मोठा फटका आलेला नाहीये. 23 धाबा धावफलकावरती. 23 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी आतापर्यंत गमावले आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, टीप लॉंग ऑफ मध्ये चेंडू मार्गक्रमण करेल. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगल धावे बरोबरीत 24 धाबा. 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आतापर्यंत 24 धाबा आहेत. इथून पुढे देखील तुम्हाला आक्रमणाचा वेग थोडासा वाढवावा लागेल. प्रतिस्पर्धी मोठ्या ताकदीचा आहे. समोर विशाल भाकरे सारखा खेळाडू आहे, त्यामुळे तुम्हाला धावा देखील फार वेगात इकडे गोळा करावे लागतील. हा वेग तुम्ही जर ठेवला तर मला वाटतं कुठेतरी कमी पडेल. समोर 7 चेंडूमध्ये 32 धावा ठोकणारा राज देशमुख देखील फटका फसलाय आणि यावेळेस आणखीन एक मोठी विकेट आली आहे. ज्या खेळाडूकडे प्रचंड आतुरता होते तो खेळाडू इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. मंगेश निकमला मात्र परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. आदित्यने टिपलेला झेल आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये मंगेश निकमचा संपलाय खेळ. आणखीन एक मोठी विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत.
योगेश यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून पुढे योगेशचा खेळ कशा प्रकारे मैदानावरती होतोय हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. योगेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कशा प्रकारे खेळ होईल. आमदार प्रीमियर लीगचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. 8 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आहे आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला अनेक चित्तथरारक सामने बघायला मिळतील. लाखो रुपयांची पारितोषिकं खरं तर इकडे पुढे ठेवलेली आहेत आणि या लाखो रुपयांच्या पारितोषिकाचा पाठलाग करत असताना खरं तर खूप चांगला क्रीडा रसिकांना खेळ इकडे अनुभवायला मिळेल. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला हाताळलाय. गोलंदाजाचं निश्चितच कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू हाताळलाय. 4थ्या क्रमांकाचं षटक. आमदार प्रीमियर लीग पुन्हा एकदा धावेंचा वेग इकडे वाढवणं गरजेचं आहे. योगेश बंडगरच्या स्लॉटमध्ये जर चेंडू आला ना मित्रांनो तर तुम्हाला खूप दूरवरती पाहायला मिळेल. 24 धावा, अवघ्या 24 धावा आहेत. इथून पुढे लढावं लागेल. समोरून आलेले प्रेक्षक गाडीचं लाईट ऑफ करा. असंख्य प्रेक्षक इकडे उपस्थित होत आहेत. खरं तर प्रत्येकाला कामामधून जसा वेळ मिळेल तशी या मैदानावरती हजेरी लावतायत. 24 धाबा धावफलकावरती पुन्हा एकदा योगेश बंडगर बिग हिटर आहे. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातोय परंतु इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वाईडिश लाईन धरून टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेस टप्पा खूप दूरवरती पडलेला आहे त्यामुळे पंचांनी देखील इकडे व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. 25 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित भाकरेला इकडे या षटकामध्ये जर आपण विचार केला तर त्याने अतिरिक्त धावा खर्च केल्या. लाईन त्याला शोधावी लागेल. चांगल्या टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करावी लागेल. पाहायचं इथून पुढे कशी करतोय. यावेळेस योगेश बंडगरची ही ताकद आहे मित्रांनो. काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केलाय सीमारेषेच्या बाहेर. आपला फटका 440चा झटका आहे. योगेश बंडगरला का बिग हिटर म्हटलं जातं ना मित्रांनो याचं उदाहरण तुम्हाला याच फटक्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. 4 षटकाचा खेळ संपलाय मित्रांनो. धावफलकावरती 31 धाबा आहेत. 31 धाबा धावफलकावरती आहेत. आमदार प्रीमियर लीगचा पहिलाच दिवसामध्ये सुरू असलेला 5वा सामना जो इकडे प्रेक्षक राजांना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं आहे. रोज तुम्हाला नवनवीन काहीतरी या मैदानावरती बघायला मिळेल कारण एकंदरीत 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण राहुल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल ठावरे याही खेळाडूची खूप चर्चा आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळाली आहे. फलंदाजीसाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे राहुल ठावरे. यावेळेचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला झेल आणि पहिलाच बॉल वरती आलाय फलंदाजाचा सुंदर झेल. ओयुटीचा कॉल. फलंदाज बॅक टू डग आउट. विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. यानंतर जर पाहायला आपण 4 गडी देखील गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आदित्य खराडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाजाला पुढे आणलंय आदित्य खराडे. योगेश बंडगरला जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळणं फार गरजेचं आहे. योगेश बंडगर जर स्ट्रायकिंग एंडला आला तर जास्तीत जास्त धावफलक उभा राहील आणि कदाचित मला वाटतंय प्रतिस्पर्धी संघाचा हाच डाव आहे की योगेश बंडगरला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला उभं करायचं. योगेश बंडगरने यापूर्वी 2 चेंडूमध्ये 6 धावा केल्यात तर आदित्य पहिल्या चेंडूला फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रतिस्पर्ध्याला सळो की पळो करणारी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. खरं तर अलीकडचे अनेक खेळाडू तुम्ही बघा पहिल्या चेंडू पासून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतायत. आदित्य खराडेने आल्याच रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. अगदी मैदानावरचा कुठलाही अंदाज त्याला आलेला नाहीये. यावेळेस मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन डीप फाईन लेग सीमारेषेला आग लावणारा आमदार प्रीमियर लीगचा बहारदार चौकार.
अंदाज आला की मग मात्र इकडे धाबा येत आहेत. अगदी आपण जर पाहिलं 35 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला खेळ इकडे क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. आमदार प्रीमियर लीगचं सुंदर आयोजन आहे. आज 5व्या क्रमांकाची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दोन समान आणि ताकदवान संघांमधली ही युद्ध आहे. एका बाजूने प्रवीण इलेक्ट्रिकल्स तर एका बाजूने अमर भैया रिसवाडकर. दोनही संघांची समान ताकद जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. इथून पुढे देखील आक्रमण तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. आक्रमण होणार का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती राहुल ढावरे यांना आपण पाहतोय. 35 धाबा आहेत. पुन्हा एकदा हा बॉल खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा आहे. फेकी देखील चांगली आहे. एकच धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 36 धावा. 36 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. एबी स्पोर्ट शॉपीचे मालक अजित बडे सरांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 100 रुपयांचं पारितोषिक त्यांनी दिलंय. अजित सर आपलंही मनपूर्वक धन्यवाद. 36 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचा बॉल या षटकामधील. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली. दुसरीचा प्रयास परंतु योगेशने नकार कळवलाय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेंसाठीचा कॉल. अतिरिक्त धाव आली आहे. अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंतिमच्या बॉलवरती आपण पाहतो इकडे 2 धावा आल्यात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. धाव फलकावरती 38 धावा. मित्रांनो विचार करा, ज्या राज देशमुखने यापूर्वी 7 चेंडूमध्ये 32 धावा ठोकल्यात, मग आता या किती बॉलच्या धावा आहेत. परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. राज देशमुखने यापूर्वी 7 चेंडू 32 जरी केले असतील, परंतु प्रतिस्पर्धी सांगतोय आम्ही शून्यावरती त्याला बाद करू. ही आमची ताकद आहे. आणि हा क्रिकेटचा खेळच असा आहे, अनिश्चिततेने भरलेला आहे. कधी इकडं तर कधी तिकडं. आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी घडवणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणाक्षणाला क्रिकेटच्या खेळामध्ये बदल होतात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. त्यामुळे मात्र क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. यावेळेचा बॉल आल्याच पहिलाच बॉल वरती हानकी बडीव आणि धुरळा उडीव अशी बॅटिंग पाहायला मिळतीये. अगदी सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. असं म्हटलं जातं कोरोना या जगात 2च गोष्टी जास्त फेमस झाल्यात, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. अंतिमचं षटक आहे. पहिल्याच बॉलवरती बिग हिट केलाय. मित्रांनो फलंदाजांनी देखील कळवलंय आम्ही देखील कमी नाहीयेत, आम्ही देखील राज देशमुख सारखीच बॅटिंग करू शकतो. पहिल्या बॉलवरती आदित्यच्या बॅटमधून आदित्यलाच दाखवलेला आसमान. एका बाजूने आदित्य खराडे, एका बाजूने आदित्य चव्हाण. यावेळेस खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. खेळपट्टीवरती पडल्यानंतर अचानकपणे बाहेर वळण घेणारा चेंडू आहे. दिशा बदलली, काठा बदलला, बॉल नाही. नक्कीच डॉट बॉल आलेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग फोडलाय. मैदानाला अगदी दन 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 करत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. स्पर्धेच्या निमित्ताने नेवरे गावचे पाटील सोमा पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालंय. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सोमा पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत. निश्चितच अजूनही आपण जर पाहिलं 3 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधील बाकी आहे. आदित्य चव्हाण वरती आक्रमण होताना पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा हा बॉल थोडीशी उसळी इकडे पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षकाचा गाफील फना आहे. एक सिंगल आली आहे.
बाईकच्या माध्यमातून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. या सिंगलच्या माध्यमातून 49 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू वरती जर 2 बिघेट आले तर परंतु इकडे बॅटची कडा आहे आणि फलंदाजाची विकेट आली आहे. चांगलाच धडा शिकवताना पाहायला मिळालेत. 49 धावा धावफलकावरती आहेत. योगेश बंडगरचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळालाय. विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये योगेशची. तर बॅटिंगसाठी नवीन फलंदाज देखील दाखल होत आहेत. ओके सर. 49 धावा आहेत. अंतिमचा बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कशा प्रकारे कामगिरी होतीये. पुन्हा एकदा फटका थोडासा आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न. इकडे खरं तर धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट गेली आहे. शेवटच्या श्रेणी बॅटिंगला आलेल्या खेळाडूचं नाव कळवा. योगेश सर. शिवम देखील इकडे बाद होताना पाहायला मिळालाय. खरं तर मित्रांनो या रनआउटच्या विकेट तुम्हाला पुढे जाऊन कदाचित धोक्याचेही ठरू शकतात. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. चला पुढच्या मॅचचा आपल्याला टॉस घ्यायचा आहे. आयोजक कमिटीला विनंती आहे मला पुढची मॅच कुणाची आहे इकडे कळवा. आणि या महत्वाच्या सामन्याचा टॉस देखील आपल्या समवेत खरं तर आज ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे संजय काका देशपांडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत महत्वाच्या सामन्याचा. यानंतरची मॅच मला इकडे कळवा. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. खेळाडूंना एक सूचना आहे कॅप्टनसाठी. ज्यावेळेस तुम्ही टॉसला येता ना त्यावेळेस तुमच्या सगळ्या खेळाडूंना विचारून या की आपल्याला टॉस जिंकल्यानंतर काय करायचंय. ऑन दी स्पॉट तुम्हाला डिसिजन कळवायचं आहे. श्रीराम 11 गारवाड संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय समोर आणलेला आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोपूर्वक स्वागत. महत्त्वाचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण आहोत आणि या दुसऱ्या सीझन मध्ये मॅच क्रमांक 5 अमर भैया रिसवडकर 11 विरोधामध्ये प्रवीण इलेक्ट्रिकल्स अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पुढे आव्हान ठेवलंय 36 चेंडूमध्ये 50 धावेंचं आणि या 50 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सिक्सर किंग ज्याने 7 चेंडूमध्ये 32 धावा ठोकल्यात राजसाठीचा बॉल खूप चांगला इकडे हाताळलाय. अगदी कमी उंची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ज्या खेळाडूने बरडचं मैदान दन 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 अर्थातच 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकून यावर्षी एसबी ट्रॉफी बरडचं मैदान तेही पालखी मैदान गाजवलंय. आज वेळापूरचं पालखी मैदान गाजवणार का? खरं तर 1:9:53 ला बरोबर सामना सुरू झालाय. याची खरं तर खेळाडूने नोंद घ्यायची आहे. राजच्या बॅटमधून इकडे चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतरचा चौकार जो आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. 50 धावेंचा पाठलाग आहे आमदार प्रीमियर लीग मध्ये. निश्चितच एक चांगला राज देशमुखचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या गाड्यांची लाईट जर कोणाची ऑन असेल तर बंद करा प्लीज. खेळाडूंना निश्चितच डिस्टर्ब त्या ठिकाणी होत आहे. अगदी आयोजकांनी याची दक्षता घेत समोरच्या बाजूने साईड स्क्रीन लगेच उभा केली आहे. खरं तर आमदार प्रीमियर लीगमध्ये कुठलीही कमी नसते. जिथं कमी तिथं दादा तुपे लगेच उभे राहतात. आज दादा तुपेंची टीम इकडे कार्यरत आहे. त्यांना खरं तर पाठीमागे मार्गदर्शन करण्याचं काम आमचे संजय काका देशपांडे असतील, आमचे जवान सर असतील, दादाराजे घाडगे पाटील असतील, त्याचबरोबरीत आमचे डॉक्टर शिवाजीराव फनासे सर असतील. यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेलं आहे. दानशूर दात्यांनी खरं तर इकडे भरघोस बक्षिसं दिली आहेत. अशा तमाम बक्षीसदात्यांचं मनपूर्वक धन्यवाद. स्विच हिट करायचा प्रयत्न आहे. अपील इकडे झाली आहे. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. खरं तर आमच्या समोर काका देखील मॅचचा आनंद घेत आहेत सातत्याने. खरं तर या क्रिकेटने काका आम्हाला काय दिलं तर या क्रिकेटने तुमच्यासारखी गोड माणसं आम्हाला दिली. खरं तर मागील वर्षभर आम्ही संपर्कात होतो आणि आज खरं तर पुन्हा एकदा याच मैदानावरती ही असंख्य माणसं भेटली आहेत. परंतु तीच ओळख या क्रिकेटने दिलेली ओळख. क्रिकेटने सुंदर नातं निर्माण केलंय. मैत्रीचं नातं तुम्ही बघा. आज प्रत्येक ठिकाणी कामाला उभे राहतात हे मित्र. 4 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजाने पुन्हा कमबॅक केलं. माऊलीने खूप चांगली गोलंदाजी इकडे करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू लाजॉब राज देशमुखला मैदानावरती उभं करून ठेवलंय. मित्रांनो, राज देशमुख सारख्या खेळाडूला 3 चेंडू निर्धाव टाकलेत. तब्बल या षटकाचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. एक चौकार आला होता, परंतु त्यानंतरचे ओळीने 3 चेंडू निर्धाव राज देशमुखला अनेक प्रश्न विचारलेत. फुल टॉस बॉल मिड ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच आपण पाहतो इकडे क्षेत्ररक्षकाला उभं केलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण इकडे बघतोय मैदानाच्या आतमध्ये संपन्न आहे. 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय मित्रांनो. धावफलकावरती फक्त 4 धावा. सामना जितका सोपा वाटतो ना मित्रांनो, तितका सामना कधीच सोपा नसतो. क्रिकेटचा खेळ सातत्याने तुम्हाला चर्चेत ठेवणारा खेळ आहे. अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 करायच्यात. यापूर्वी एसके फ्रूटने सामना सोमनाथ भैस 11 संघाकडून खेचून आणला. त्यामध्ये सोमा होळकरची गोलंदाजी फार प्रभावी राहिली. सोमा होळकरने फक्त 6 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार सोमा भैसने आपल्या नावावरती. खरं तर सोमा होळकरने आपल्या नावावरती केला. दुरुस्ती करतो, दिलगिरी व्यक्त करतो. सोमा होळकर एक चांगले खेळाडू आहेत आणि सोमा भैस एक चांगले संघ मालक, एक यशस्वी संघ मालक.
सोमा भैस देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. अगदी दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं अहमद मुलाने इकडे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय, याचाच अर्थ थोडासा दबाव इकडे फलंदाजावरती क्रिएट होताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळलेला फटका आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मुख्य पंच सचिन पवार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम पंचांच्या यादीमध्ये असलेले हे पंच. स्क्वेअर लेग पंच वरुण बुर्ला, तर तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत पांडुरंग सरोदे. पुणे जिल्ह्यातून पंचांना इकडे आमंत्रित केले. सोलापूर जिल्ह्याचे देखील पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे आणि पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅचेस जीतो मॅचेस, छोडो कॅचेस गमाव मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस. परंतु इकडे कॅच सुटलेला आहे. 9 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचे 27 चेंडू 41 धावे यांचं समीकरण. सिक्सर किंग पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. राज देशमुख नावाची चर्चा फार राहिली आहे. राज देशमुखला पुन्हा एकदा कारनामा करावा लागेल मैदानावरती. वाह, काय मॅजिक बॉल होता. मॅजिक बॉल आहे. जादू दाखवली इकडे. फिंगर फिरवलेत आणि त्यानंतर बॉलला देखील वळवलंय. राजला खूप प्रश्न विचारून गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्कीच अहमदचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेचा बॉल पायामधला खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. राज देशमुखचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय मित्रांनो. खरं तर हे आहे क्रिकेट. पहिल्या डावामध्ये सांगितलं खरं तर इकडे काही घडू शकतं. राज देशमुखला देखील इकडे शून्यावरती बाद केलं जाऊ शकतं आणि तोच कारनामा इकडे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालाय. बोला की त्यांचा मुलगा आहे का? कॅच घेतला त्यांचा मुलगा आहे का? हा बरोबर आहे ना. होय, कॅच घेतला ते मुलगा आहे त्यांचा. खरं तर पुन्हा मी या वर्षी अनेक मैदानावरती बघितलं. खरं तर पिता आणि पुत्र एकाच संघामध्ये खेळतात. इथेही खरं तर तेच बघण्यात आलं. खरं तर गोलंदाजी करणारे खेळाडू आणि ज्यांनी कॅच पकडलाय, खरं तर ही पिता पुत्र यांची जोडी आहे. यापूर्वी अशा जोड्या आपल्याला अनेक बघायला मिळाल्यात. खरं तर यावर्षी मी खुल्या गटामध्ये ओमकार देसाईला पाहिलं, वेदांत देसाईला पाहिलं, प्रदीप नैने डॉनला पाहिलं. खरं तर आज खरं तर असंख्य अशा पिता आणि पुत्रांच्या जोड्या आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर मला वाटतंय अतुल भैया माने देशमुख साहेब आणि त्यांचे चिरंजीव देखील आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. खरं तर चांगलं क्रिकेट, ही जोडी चांगलं क्रिकेट खेळते या परिसरामध्ये. पुन्हा एकदा धावबायची संधी, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे कंप्लीट होत आहेत. धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. मित्रांनो, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 11 धावा. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा. 11 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच इज ऑन. 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 24 चेंडू 39 करायच्यात. राज देशमुखला मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. त्यामुळे मित्रांनो, या सामन्यामध्ये खरं तर नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला चुरस पाहायला मिळणार का? राज मैदानावरती बाद झालेला आहे. त्यामुळे खरं तर हा सामना आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत जाताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं अजूनही सामना 50-50% आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यावरती वरुण बुर्ला सरांचं देखील बारकाईने लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. अनुभवी पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, रामराजे
यांचं मात्र आपल्याला होम ग्राउंड जे नक्कीच पाहायला मिळतंय. यापूर्वी देखील जास्त काही करामत करू शकलेले नाही आहेत, परंतु आता मात्र करामत करावी लागेल. शेवटचे अजूनही 23 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 39 करायच्यात. या वेळेचा बॉल उजयष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्यासाठीचा प्रयत्न आहे. जास्त काही मोठा फटका आलेला नाहीये. रामराजे खरं तर याच मैदानावरती सातत्याने सराव करतात, त्यामुळे खरं तर त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला धार नक्कीच पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकूयात. 12 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर आपण 12 चेंडूमध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु मित्रांनो या इनिंगमध्ये तब्बल 14 चेंडूंचा सामना करावा लागलाय. 22 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी करायच्यात 38 धावा. 38 धाब्यांची गरज. लेफ्ट हँड बॅटर विशाल भाकरे सिक्सर किंग आहेत, चर्चा आहे या नावाची, परंतु इकडे पंचांचं बोट आकाशाकडे आणि विशाल भाकरेचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गोलंदाज देखील कळवत आहेत हम भी किसी से कम नाही. अगदी विशालला देखील इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद केलंय. नक्कीच जर पाहिलं इकडे विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालंय. रामराजे यांची खूप चांगली गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. अभि यांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. अभि मानेला मैदानाच्या आतमध्ये पुढे आणलंय. कमी धावा आहेत, कमी धाब्यांचा पाठलाग तुम्हाला करत असताना खरं तर खूप मोठा संघर्ष इकडे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि अजूनही करायच्यात 38 धावा. 38 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठ्या आक्रमणांची गरज आहे. जसजसे इकडे डॉट बॉल येत आहेत तसतसे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा अमर भैया रिसवडकर क्रिकेट क्लबचा संघ कमबॅक करताना पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल त्यांना घेऊन येणार आहे. धीम्या गतीचा बॉल, फुल टॉस, त्याला फक्त दिशा दाखवली आणि बॉल चाललाय वेगात. गर 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 करत सीमारेखा पार या बॉल वरती आलाय आमदार चषकाचा बहारदार चौकार. चौकाराच्या मदतीने इकडे पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये बदल होईल. 20 चेंडू आणि 34 धावा. मॅच अभी भी बन सकती है. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अभि माने, अभि नाही तो कभी नाही. अभिला माहिती आहे आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही, त्यामुळे लढावं लागेल. लढण्याचा इतिहास आहे प्रवीण इलेक्ट्रिकल्स या संघाचा. सातत्याने आपण पाहिलंय खूप चांगली कामगिरी करताना. आखूड टप्प्याचा बॉल होता, थोडासा उशिरा आला बॉल. बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. डॉट चेंडू आहे. प्रेक्षक राजांची गर्दी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील फार आपल्याला पाहायला मिळाली आहे. खरं तर आमदार प्रीमियर लीग वरती असलेलं हे नितांत प्रेम आहे. याही वेळेस फुलोर लेनचा बॉल. डॉट 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 आणि फक्त डॉट चेंडू पाहायला मिळालेत. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 16. तर करायच्यात अजूनही इथून पुढे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठीचं समीकरण आहे 34 धाब्यांचं. 18 चेंडूमध्ये 34 धाब्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून काही घडू शकतं खरं तर मैदानाच्या आतमध्ये. मॅचचा रंग कधी बदलू शकतो. मॅचमध्ये कधी निश्चितच आपल्याला बदल पाहायला मिळेल. इथून पुढे पाहायचंय तो बदल आपल्याला इकडे अनुभवायला मिळेल का. सर्व प्रेक्षक राजांच्या नजरा मात्र या सामन्यावरती लागल्यात. पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी होतीये. चांगला खेळ आत्तापर्यंत मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होतीये. 16 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाजीसाठी मात्र इकडे गोलंदाज पुढे आणले गेलेत. इरफान मुलानीला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पुढे आलेला पाहतोय. इरफानचा खेळ मैदानावरती कसा राहील समोर देखील जर पाहिलं हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी दूरवरून क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचता येईल. एकच धाव, जास्त काही फरक पडणार नाहीये, परंतु धावा देखील
थांबवण्याचा प्रयत्न इकडे होतोय. जास्त जर डॉट बॉल आले तर मग पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. प्रत्येक डॉट बॉल खूप निर्णायक आहे. इरफानचं हे षटक खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. इकडे जर कमी धावा खर्च केल्या तर अमर भैया रिसवडकर टीम कमबॅक करेल. परंतु इकडे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 15 चेंडू आणि अजूनही करायच्यात 30 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं अपेक्षित आहे. प्रत्येक चेंडूवरती खरं तर बिखिट करण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. 15 चेंडूमध्ये 30 धावा मैदानावरती कशा प्रकारे घेतल्या जातील. फलंदाज सक्रिय होत आहेत. इकडे देखील पाहायचंय पुन्हा एकदा बिखिट येईल का. प्रयत्न केलाय, बॉलला उडवलंय मिड विकेटच्या झोन मध्ये आणि डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात 2 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकंदरीत अजूनही 14 चेंडू आणि 28चं समीकरण. 14 बॉल 28 करायच्यात. बिग हिट करावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पाहायचं इकडे मोठे स्ट्रोक येणार आहेत का. मोठ्या फटक्यांचा शोध इकडे घेण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बिग हिट केला जाईल का. प्रेक्षक राजांच्या नजरा आहेत. 14 चेंडूमध्ये 28 धावा. सामना संपलेला नाहीये. पुन्हा एकदा हाय बॉल. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अगदी शॉर्ट फाईन लेग मध्ये टिपला गेलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. ओयुटीचा कॉल. फलंदाज झेल बाद. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होतंय. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर डावामध्ये प्रत्येक क्षणाला बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कशा प्रकारे कामगिरी होतीये. खरं तर इकडे सायंकाळच्या सत्रामध्ये फार वेगाने धावा येत होत्या. परंतु या सत्राचा जर आपण विचार केला तर नक्कीच धावा कमी येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. खूप मोठा संघर्ष इकडे मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. प्रत्येक क्षणाला इकडे संघर्ष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉल इकडे प्राप्त होतोय. 23 धावा धावफलकावरती. शेवटचे 13 चेंडू आणि अजूनही 27 करायच्यात. एका बाजूने रोहित तर एका बाजूने अभिमाने. दोन्ही खेळाडू जर पाहिलं चर्चेत आहेत. पुन्हा एकदा हा बॉल इकडे फटका फसलाय. इरफानने देखील चेंडूचा पाठलाग केलाय. चेंडू तत्पूर्वी मात्र जमिनीवरती देखील कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकाचा जर विचार केला तर आपण आतापर्यंत 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 24 धावा. खरं तर जिथं राज देशमुखची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली ना, खरं तर मित्रांनो तिथून पुढे मात्र थोडासा धावफलक जो इकडे ब्रेक लागताना पाहायला मिळाला आहे. गोलंदाजांची कमाल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने मात्र इकडे चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. आमदार प्रीमियर लीगचा थरार आहे. अंतिम खरं तर हा अंतिमचा दिवस नसून खरं तर ही पहिल्याच दिवसाची सुरुवात इतकी धमाकेदार आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं या स्पर्धेचा उद्या मात्र उद्घाटन सोहळा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळेल. या मैदानाच्या चहू बाजूने लख प्रकाशासाठी लागलेल्या ज्या लाईट्स आहेत त्याचाही उद्घाटन सोहळा उद्या आमदार साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. टाइमाकडे लक्ष द्या, अन्यथा तुमचा टाइम संपल्यानंतर तुमचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. महत्वाचं षटक. पहिला बॉल डॉट आलाय. नक्कीच जर पाहिलं शेवटचे 11 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. प्रत्येक डॉट बॉल इकडे मजा आणणार आहे या मॅच मध्ये. अमर भैया रिसवडकर 11,
या संघाला घेऊन येणारा डॉट बॉल असेल. सातत्याने निर्धाव चेंडू येत आहेत का? पुन्हा एकदा फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धक्का क्रमांक आलाय मैदानाच्या आतमध्ये चौथा. 4 गडी इकडे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. मॅच बघायची. मॅच अगदी सहज सोप्या पद्धतीने वाटत होतं. खरं तर इकडे प्रवीण इलेक्ट्रिकल सहज जिंकेल. मित्रांनो खरं तर त्याच मॅच मध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळाली आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावेंची गरज. 10 चेंडू मध्ये अजूनही 26 करायच्यात. मित्रांनो यापूर्वी 7 चेंडू मध्ये 32 धावा जरी राज देशमुखने ठोकल्या ना मित्रांनो, परंतु या सामन्यामध्ये त्या खेळाडूला बाद केलं. तिथून पुढे सामना थोडासा जड होताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट, पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आलेला सामना आपल्याला पाहायला मिळालाय. आमदार प्रीमियर लीग, दमदार कार्यसम्राट आमदार, विकास पुरुष, लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे. पुन्हा एकदा हा बॉल मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयास परंतु नकार. पंचवीस धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 4.3चा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती रामराजे यांना आपण पाहतोय. कमबॅक करणारं षटक आपल्याला अनुभवायला मिळतंय. यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल. एस्ट्यांच्या वरून गेलेला चेंडू आपण पाहतोय. अंतिमचे 8 चेंडू आणि मित्रांनो 25 धावा. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटसाठी तिसऱ्या पंचांची बदल इकडे घेतली गेली आहे. तिसरे पंच पांडुरंग सरोदे सर इकडे जॉईन आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 25 धावा इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस पायांमध्ये टाकलेला बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये आणि महत्वाच्या क्षणी आलेला बिग हिट या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करेल. शेवटचे 7 बॉल मित्रांनो 19 करायच्यात. कुछ भी हो सकता है, काही घडू शकतं या सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 19 धावा. दादासाहेब तुपे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बरीचशी धावपळ. खरं तर आज मात्र कुठेतरी डोक्याला शांती मिळाली असेल, कारण एकदाची मॅच सुरू झाल्या आणि चांगला थरार इकडे अनुभवायला मिळतोय. क्रिकेटची स्पर्धा आयोजन करणं म्हणजे खरं तर मी म्हणेल जेवण करणं इतकं सोपं काम नाहीये. खूप खूप अवघड आहे. आज क्रिकेटची स्पर्धा भरवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. खरं तर ती ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की वीर म्हणते खांदून बघ, लग्न म्हणतं करून बघ. तसंच क्रिकेटची देखील स्पर्धा आहे. क्रिकेटची स्पर्धा एकदा भरून बघा. यासाठी प्रचंड मेहनत खरं तर ही घ्यावी लागते. सर्वांची सांगड करावी लागते. 6 चेंडू आणि 18चं समीकरण आहे मित्रांनो. 3 बिग हिट आले तर सामना इकडे संपेल, परंतु पाहायचं इकडे 3 बिग हिट कोण करणार. 6 चेंडू 18चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन आहे. काही घडू शकतं मॅच मध्ये. 6 चेंडू 18चा सामना. अंतिमचा षटक टाकण्यासाठी योगेश गोलंदाजी मार्कवरती योगेश बंडगरला इकडे पुढे आणलंय. कशा प्रकारे कामगिरी करणार समोर देखील जर पाहिलं तितक्याच तोलामोलाचा फलंदाज अभिमाने बिग हिट करणार का. यावेळेस प्रयत्न केलाय, बॉलला उडवलंय, परंतु इकडे क्षेत्ररक्षकाने तिकडे खूप चांगले प्रयत्न केलेत. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. शेवटचे 5 बॉल आणि अजूनही 17 करायच्यात. 5 चेंडू मध्ये 17 धावा जिंकण्यासाठी करायच्यात.
इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज झालेले आहेत. योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. फटका खूप चांगला आहे. पाठलाग पाठलाग होतोय तिकडे उलट्या पावली. नक्कीच मैदानावरती पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी इकडे केली जातीये. पाठीमागे ज्या गाडीची लाईट्स ऑन आहे आपण प्लीज ऑफ करा. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. फटका फसताना आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक देखील तिकडे पोहोचलेत. तौफलक पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. आतापर्यंतचा 36चा प्रवास आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. अंतिमचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या 14 धावा. 3 बिग हिट करावे लागतील. अर्थातच 2 षटकार आणि 1 चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठोकावे लागेल. बिग हिट करण्याची वेळ आली आहे. खरं तर मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आणि या सामन्यातील मित्रांनो हा चेंडू फार निर्णायक असेल. या चेंडूवरती जर बिग हिट आला तर आणि तरच नक्कीच या सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. पाहायचंय कोण ठोकणार षटकार. यावेळेस प्रयत्न केला होता परंतु आपण पाहतो इकडे एकच धाव आली आहे. मित्रांनो शेवटचे 2 चेंडू आणि 13ची गरज. 2 बिग हिट आले तर सुपर डुपर सुपर ओव्हर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंखांवरती ठेव विश्वास घे भरारी झोकात. कळू द्या त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. बिग हिट करावा लागेल या चेंडूवरती. परंतु इकडे खूप चांगला बॉल हाताळलाय. खूप चांगला बॉल हाताळलाय. सामना घेऊन आलाय पुन्हा एकदा आपल्या दिशेने. अमर भैया रिसवडकर 11 या संघाने मात्र खूप जबरदस्त कमबॅक केलं. खरं तर प्रेक्षकांचे खरं तर अनेक अंदाज मात्र या सामन्याने फेल केलेत. अंतिमचा बॉल इकडे पाहायला मिळालाय. फुलोर लेनचा चेंडू आणि याच बरोबरीत अमर भैया रिसवडकर या संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन टीम. खूप चांगला खेळ इकडे पाहायला मिळालाय. तर हार्डलेस टीम आपण पाहतोय इकडे प्रवीण भैया इलेक्ट्रिकल्स आपणही खरं तर खूप चांगला खेळ इकडे केलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला जातोय नक्कीच ज्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. याच मैदानावरती सातत्याने सराव करणारा खेळाडू रामराजे यांना जातोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.